श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आपण बघणार आहे ती मिथुन राशीसाठी असणार आहे. मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिना 2026 तुमच्यासाठी कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी 2026 मध्ये ऑगस्ट महिना जो आहे तो कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. इन्स्टावरती बघत असाल तर फॉलो देखील करायचं आहे, म्हणजे येणारी प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तुमची पर्सनल काही समस्या असेल किंवा काही आयुष्यातल्या काहीही समस्या असतील, तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी असतील, कोणत्याही परिस्थितीसाठी असतील, लव्ह रिलेशनसाठी असेल किंवा कौटुंबिक समस्या असतील, तरी सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देत राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आपण 6 कार्ड घेणार आहोत. या चालू महिन्यासाठी 2 कार्ड आलेत अचानक. असू दे. बस. हा पूर्ण महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे. बॉटम मध्ये आहे डेथ आहे. आता इथं जी कार्ड आलेली आहेत ते सांगते तुम्हाला. द डेव्हिल, 3 ऑफ वॉन्स, 9 ऑफ कप्स, 9 ऑफ सोर्ड्स, एस ऑफ पेंटिकल, 2 ऑफ कप्स, द फूल, 4 ऑफ सोर्ड्स, द हेरोपेंट. ओके. आपली जी रास आहे ती आहे मिथुन राशीसाठी असणार आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे मिथुन राशीसाठी आहे, त्यामुळे एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. आलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एनर्जी पहिला तर सांगते मी की मिथुन राशीसाठी जे डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे, डेथचं आलेलं आहे ते बॉटम मध्ये आलेलं आहे आणि डेथ आलेलं आहे. जे डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे ते तुमच्या राशीमध्ये आलेलं आहे. तुमच्यामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे. या महिन्याची एनर्जी आपण चेक करणार आहोत किंवा या महिन्यामध्ये तुमच्या काही गोष्टी असतील त्या आपण या महिन्यामध्ये बघणार आहोत. हे महत्वाचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता फेवरमध्ये कोणत्याच गोष्टी येत नाहीयेत. मनहानी होणे किंवा नुकसान होणे किंवा कोर्ट कचेरीची कामं असतील ते तुमच्या आटोक्यात न येणे, तुम्हाला हव्या तशा काही गोष्टी न घडणे, अशा काही गोष्टीची समस्या तुमच्या आयुष्यात आता सुरू आहेत आणि त्याला तुम्ही फेस करताय. आणि यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा इन्व्हॉल्व आहे. लव्ह रिलेशन सुद्धा आहे. कुणाला सेकंड मॅरेज करायचे आहे, कुणाला लव्ह रिलेशन लग्न असून सुद्धा एक थर्ड पार्टीशी डील करायचं आहे किंवा करत सुद्धा आहात तुम्ही. त्याबद्दल सुद्धा तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आता इथं सुरू आहेत ते सुद्धा इथं दिसत आहे. आणि कदाचित ती व्यक्ती लग्न मॅरिड सुद्धा असू शकते. ज्या थर्ड पार्टीशी तुम्ही डील करताय ती व्यक्ती लग्न मॅरिड असू शकते. त्या सुद्धा व्यक्तीशी तुम्ही डील करताय. अजून दुसरं असं आहे की समस्या खूप आहेत आयुष्यामध्ये. पैशासंदर्भात, आर्थिक परिस्थिती, घरात एकोपा नसणे किंवा घरात वादविवाद असणे. आणि दुसरं असं आहे की फेवरमध्ये कोणत्याच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये येत नाहीयेत आणि एक सत्ता हवी आहे तुम्हाला, जे तुम्हाला तुमच्या बाजूने हवे आहेत त्या भेटत नाहीयेत. आणि तशीच परिस्थिती या महिन्यात सुद्धा दिसत आहे तुमच्याबद्दल. या महिन्यात सुद्धा तशाच काही गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. एक ग्रोथ पाहिजे आहे, एक तुम्हाला एक वळण पाहिजे आहे आयुष्याला, जे तुम्ही पुढे जाऊन ग्रोथ चांगल्या पद्धतीने करू शकाल. स्टेटस तुमचं चांगलं निर्माण होईल, एक ग्रोथ तुमची चांगल्या पद्धतीने निर्माण होईल. ह्या सगळ्याचा प्रयत्न तुम्ही आटोकाट प्रयत्न करताय, पण त्यासाठी काही गोष्टी घडत नाहीत. याही महिन्यात तुमची तशीच काहीतरी एनर्जी राहणार आहे. डाऊन फील थोडीशी दिसत आहे आणि खूप टेन्शन, डिप्रेशन, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, तुम्हाला त्रास दिले, तुम्हाला टॉर्चर केलं, तुम्हाला आयुष्यातून खूप वाईट क्षणात, वाईट वेळेत आणून टाकलं. अशा वेळेत जिथं तुम्हाला कोण साथ देत नाही आणि तिथं तुम्हाला आता तुमच्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्या सगळ्यांची तुम्हाला आठवण येते आहे आणि त्या गोष्टी आठवून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात. हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि देवाची
आणि जास्तीत जास्त तुम्हाला एकटं राहणं खूप आवडतंय. एकटं राहणं, एकट्या सोबत बोलणं किंवा एकट्या स्वतःचं दुःख तुम्हाला कोणाला शेअर करावंसं वाटत नाहीये, पण स्वतः एकटं राहणं, एकट्याशी वेळ घालवणं, अशा काही गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यासोबत घडतायत आणि ते तुम्ही फेस करता आहे. तुम्हाला होता होईल तेवढं एकटं राहणं किंवा स्वतःचं दुःख सुद्धा आता कोणाला सांगू वाटत नाहीये, इतकं तुम्हाला सगळ्यापासून विश्वास उडलेला आहे. कोणच असं वाटत नाहीये की ही समोरची व्यक्ती आपली असावी किंवा आपण त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या सांगाव्यात. असं काही सुद्धा तुमच्या आयुष्यात एक सेपरेशन झालेलं आहे सगळ्यापासून, खूप सेपरेशन, जे तुम्ही स्वतःला महसूस करताय. सगळ्यांच्या समोर जरी हसत असाल, सगळ्यांच्या सोबत फ्रेंडशिप असेल, सगळ्यांच्या सोबत रिलेशनशिप असेल, तुमची सगळ्यासोबत चांगलं बोलत असाल, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात एक असं घर तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आहे जिथं तुम्हाला एकटं फील होतंय, एक सेपरेशन वाटतंय, जिथं कोणच नाहीये, जिथं दुःख तुमचं जाणून घेण्यासाठी अशी एक वेळ आहे तुमच्या आयुष्यात. आणि ती वेळ तुम्ही एकटे बसून स्वतःशी बोलत ती वेळ स्वतःशी घालवता, स्वतःला ते वेळ देत असता की जे झालं ते इतकं वाईट आणि इतकं खूप वाईट, जे सत्ता होती किंवा सत्ता येणार कधी किंवा त्या सत्तेसाठी किंवा ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नाहीयेत त्या वेळेसाठी सुद्धा तुम्ही तडफडत असता. ती वेळ तुमच्या आयुष्यात लवकरच यावी हे सुद्धा तुम्हाला वाटत आहे. आणि जास्त काही नाहीये, तुम्हाला हा मोह नाहीये कोणत्या गोष्टीचा, पण लोकांनी तुम्हाला जे काही दिलं त्याचा खूप त्रास होत आहे आणि या महिन्यात पण तसंच काही तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. आणि हे सगळं झालं का याचं सुद्धा तुम्हाला उत्तर सापडत नाही. कधी कधी याचं सुद्धा तुम्हाला उत्तर कधी कधी सापडत नाहीये किंवा या महिन्यात सुद्धा तुम्हाला असा त्रास होईल, माझ्याच बाबतीत का, मलाच का, मीच का, मलाच का असं झालं. हे सगळ्याचं उत्तर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डेव्हिलची एनर्जी आहे जी तुम्हाला त्रास देत आहे. आणि या डेव्हिलच्या एनर्जीमुळेच तुमच्या आयुष्याचा घात झाला, विश्वासघात झाला, एक सेपरेशन आलं, एक फॅमिली तुमची तुटली असेल, तुमची मुलं वगैरे किंवा तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेला असेल, तर हे सुद्धा ही निगेटिव्ह गोष्टीचंच कारण आहे. ही डेव्हिलची एनर्जी तेच सगळं काही दर्शवते आहे. तुमच्या आयुष्यातलं विस्कटलेलं आयुष्य जे आहे तेच हे सगळं दर्शवत आहे आणि त्या एनर्जीमुळेच तुमच्या आयुष्यात हे सगळ्या दुःखाची घटना निर्माण झालेली आहे. आणि ही घटना जी आहे ती कोणी केलेली आहे हे आपण बघूयात. कोणी केलेली आहे, स्वतःहून आलेला आहे कार्ड, असू द्या घेऊयात. एक महिला आहे, एक पुरुष तत्वाच्या आणि एक लेडीज तत्वा, म्हणजे पुरुष तत्वाच्या आणि एक महिला दोन्ही तत्वाची ज्या लोक आहेत ती तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्या दोघांची एकमेकांची साखळी आहे. जास्तीत जास्त दोघांनी या गोष्टीचा तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला या सगळ्या सिच्युएशनमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्ही फसला, विश्वास ठेवून फसला, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत गेल्या. आता हे झालं, तुमच्या आयुष्यातली एनर्जी पूर्ण निगेटिव्ह आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये राहील. पण हे संपेल का? आयुष्यातून कधी संपेल? 1 2 3 4 त्या आयुष्यातून संपेल का? हो की नाही? किती दिवस हे त्रास होणार आहे तुम्हाला? संपेल का तुमच्या आयुष्यातून? 1 2 आयुष्यातून हे संपणार आहे, पण थोडा चिडचिड, रागराग किंवा मन असं एकदम तुम्ही हारल्यासारखं फील करताय, संपलंय आता सगळं, मी यातून बाहेर पडणार नाहीये किंवा पडू शकणार नाहीये, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोडं बॅलन्स व्यवस्थित करायचं आहे. नक्कीच तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडणार आहे. आणि याचं टायमिंग पिरियड किती असणार आहे ते आपण बघूयात. याचा टाइम किती असणार आहे? टायमिंग किती असणार आहे या सगळ्याचा? 2 कार्ड आलेले आहेत. ह्या पावसाळ्यामध्येच, कदाचित ह्या पावसाळ्यामध्येच तुमचं काम मार्गी लागताना दिसतं आहे. आणि दुसरं असं आहे की 11 डेज, येणाऱ्या 11 दिवसांमध्ये ही एनर्जी तुम्हाला पूर्ण क्लेम होण्यासाठी येणाऱ्या 11 दिवस किंवा 11 11 नंबर पण इथं आलेला आहे. 11 नंबर जो आहे तो तुम्हाला क्लेम करायचा आहे. या कमेंट म्हणजे या व्हिडिओच्या खाली जी एनर्जी तुमच्या पुढे पोस्ट झालेली आहे त्याच्या खाली तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे की 11 श्री स्वामी समर्थ महाराज तुमची एनर्जी पूर्ण आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही सगळी सत्यामध्ये व्हावी एवढीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लेम करायच्या आहेत. आणि 11 दिवस 11वा महिना हा तुम्हाला कदाचित लकी आहे, कदाचित म्हणण्यापेक्षा 100% लकी आहे. तुम्हाला ही सगळी एनर्जी तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटीने घ्यायची आहे. सगळ्या गोष्टी संपन्न होतील, तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. श्री स्वामी समर्थ. अजून आपण करायचे असेल तर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता की याच्यावरती आपण जे काही बघणार आहे ते तुमचं संपन्न होईल का कार्य तुमचं, हे आपण बघणार आहोत. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. कोणतंही तुमचं काम असेल तर तुम्ही ते मनात धरायचं आहे आणि
तुम्हाला तो प्रश्न स्वामींना विचारायचा आहे की हे काम माझं होईल का. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या पेंडोलियम वरती तुमचं नशीब काय सांगतंय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यस आहे. यसचा आन्सर येते. होईल हे काम. ऑक्टोबर महिना, येणारा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत काम होताना दिसतंय. तुम्हाला सक्सेस मिळताना दिसत आहे. ही एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ.